नमस्कार, आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज। लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। यशस्वी ही फक्त वर्ण बदली नाही, तर ही तुम्हा आम्हा प्रत्येकाची मुलगी आहे, तुम्हा आम्हा प्रत्येकाची बहीण आहे। आणि म्हणून तिची अशी निर्घृणपणे हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा ताबडतोब झाली पाहिजे। म्हणूनच यशस्वीची हत्या करणाऱ्याला फाशी द्या, फाशी द्या। यशस्वीची हत्या करणाऱ्याला फाशी द्या, फाशी द्या। महाराष्ट्राचे शासन महिलांना लाडकी बहीण योजने माध्यमातून 1,500 रुपये देतं, पण आमच्या जीविताच्या रक्षणाचं काय, आमच्या सुरक्षिततेचं काय? आमचे 35 तुकडे व्हायला पाहिजेत का? यशस्वीच्या देहाची जशी विटंबना झाली, तशी आमच्या महिलांची, आमच्या बहिणींची, मुलींची विटंबना व्हायला पाहिजे का? आपण तोपर्यंत वाट बघणार आहोत का? मी माननीय मुख्यमंत्र्यांना आवाहन करते, विनंती करते की लव जिहाद कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रात आला पाहिजे। यशस्वीच्या बाबतीत झाला तो लव जिहादच आहे। आतापर्यंत ज्या मुलींची अशी हत्या झालेली आहे, तोही लव जिहादच आहे।